जय श्रीराम. श्रीरामविजय ग्रंथातील अध्याय 3 दशरथाचा यज्ञ आणि हनुमंतरायाचा जन्म. दशरथ राजा अयोध्येच्या गादीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियांशी लग्न केले. त्यात कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या मुख्य राण्या होत्या. त्यात 3 मुख्य राण्यांपैकी कौशल्या पट्टराणी तर कैकेयी आवडती राणी होती. दशरथाने मोठ्या ज्ञानाने राज्य केले. त्याला सर्व सुखी अनुकूल होती, पण पुत्र संतान नव्हते. त्यामुळे तो खिन्न आणि चिंतातुर असायचा. एकदा दशरथ राजाला एक वाईट स्वप्न पडले. त्याबद्दल दशरथाने वशिष्ठांना विचारले. वशिष्ठ म्हणाले, अरण्यात जाऊन 3 प्राण्यांची शिकार करून ये, मग आपण या दुःख स्वप्नांची शांती करू. दशरथ शिकारीसाठी अरण्यात गेला. दिवसभर शिकार मिळाली नाही. रात्री तो सरोवराकाठी झाडावर बसून राहिला. पहाटे सरोवरावर बुडबुड असा आवाज आला. दशरथाने कोणीतरी प्राणी पाणी पित आहे असे समजून बाण सोडला, तर त्याला माणसाची करुणा किंकाळी ऐकू आली. दशरथ खाली येऊन पाहतो तर एक तरुण आपल्या बाणाने घायाळ झालेला. तो म्हणाला, मी श्रावण आंधळ्या आईवडिलांना कावडीतून यात्रेला घेऊन आलो होतो. त्यांना तहान लागली म्हणून मी पाणी न्यायला आलो. तर हा प्रकार. आता मी काही जगत नाही, पण तू हे पाणी माझ्या आईवडिलांना पाज. दशरथाने पाणी घेतले आणि तो घाईघाईने श्रावणाच्या आईवडिलांकडे गेला. दशरथाने पाण्याचा कमंडलू श्रावणाच्या आईवडिलांपुढे केला. त्याचे वडील म्हणाले, बाळा, तू बोलत का नाहीस? रात्री अपरात्री तुला पाणी आणायला पाठवले म्हणून तू रागवलास का? तरीही कोणी बोलेना. तू बोलला नाहीस तर आम्ही पाणी पिणार नाही. श्रावणाचे वडील म्हणाले. तेव्हा दशरथ म्हणाला, मी दशरथ राजा. माझा बाण चुकून लागून तुमचा बाळ हे जग सोडून गेलं. मग मात्र श्रावणाचे आईवडील भयंकर दुःखी झाले. त्या भरात ते म्हणाले, राजा, आता मी पुत्र पुत्र म्हणत मरतोय आणि तूही असाच पुत्र पुत्र म्हणत मरशील. असे म्हणताच त्यांनी प्राण सोडले. अखेर दशरथ राजा राजधानीस आला. त्याने कुलगुरू वशिष्ठांना सर्व वृत्तांत सांगितला. पुत्र पुत्र करीत मरणार म्हणजे आपल्याला पुत्र होणार ही आशा दशरथाच्या मनात उत्पन्न झाली. दैत्यांचा राजा वृषपर्वा याने देवांचा राजा इंद्र याच्याशी युद्ध सुरू केले. दैत्यांचे गुरु शुकाचार्य यांच्या पराक्रमाने देवांचा पराभव होऊ लागला. तेव्हा नारदांनी इंद्रास सांगितले की पृथ्वीवर दशरथ नावाचा पराक्रमी राजा आहे, तो दैत्याचा पराभव करील. तेव्हा इंद्राने आपला मातली नावाचा सारथी दशरथास आणावयास पाठवला. मातली रथ घेऊन दशरथाकडे आला. त्याने सर्व हकीकत सांगितली. दशरथ रथात बसला आणि युद्धाला निघाला. त्यावेळी दशरथाची आवडती राणी कैकेयी तिथे होती. तीही दशरथाबरोबर निघाली. मातलीने तो रथ वाऱ्यासारखा हाकून रणक्षेत्रात उभा केला. दशरथ राजाच्या अद्भुत पराक्रमाने वृषपर्व्याचा पराभव होऊ लागला. हे पाहून शुकाचार्यांना राग आला. त्यांनी एक दिव्य बाण सोडून दशरथाच्या रथाचा आस मोडला. आता रथ कोसळणार हे पाहून कैकेयीने आपल्या हाताचा दंडा आसाच्या ठिकाणी घालून रथ सावरून धरला. तोच दशरथाने एक तेजस्वी बाणाने शुकाचार्याच्या रथाचा चुरडा केला आणि दुसऱ्या अर्धचंद्र बाणाने त्याचा मुकुट उडवला. तेव्हा शुकाचार्य पळत सुटले. हे पाहून वृषपर्वा आणि त्याचे सैन्य पळू लागले. अशा प्रकारे दैत्यांचा पराभव झाला. तेव्हा सर्व देवांनी दशरथाचा जय जयकार केला. त्या आनंदात राजाने कैकेयीकडे पाहिले. त्याला दिसले कैकेयीने आपल्या दंडाने रथ सावरला आहे. त्याला अचंब वाटला आणि म्हणाला, कैकेयी, तू मागशील ते 2 वर मी तुला देतो. कैकेयी म्हणाली, मला गरज असेल तेव्हा मी वर मागून घेईन. वृषपर्व्याबरोबर झालेल्या युद्धात दशरथाचे शौर्य पाहून इंद्राने आणि देवगुरूंनी त्याचा गौरव केला. निरोप देतात बृहस्पती म्हणाले, राजा, तुझी खिन्नता मी ओळखतो. तुझ्या पोटी त्रिभुवनपती अवतार घेतील. त्यासाठी विभंडक ऋषीचा पुत्र शृंग ऋषी याला आणून पुत्रकामेष्टी यज्ञ कर, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. या वराने आनंदित होऊन दशरथ राजा
कैकेयीस अयोध्येत आला. मेघांनी त्याचे स्वागत केले. मेघांच्या वर्षावाने भूमी फुलली. नद्या, नाले, ओढे पाण्याने वाहू लागले. वृक्ष, लता, पाने, फुले, फळे आणि अन्नाची सुबत्ता झाली. सर्वत्र आनंद झाला. अयोध्येत आल्यावर वसिष्ठाच्या सल्ल्याप्रमाणे दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्यासाठी शृंग ऋषी यांना मुख्य याज्ञिक म्हणून आणले. पुत्रकामेष्टी यज्ञाच्या समाप्तीची पूर्णहुती शृंग ऋषींनी टाकताच तेथे अग्निनारायण प्रगट झाले आणि दिव्य पायसाने भरलेले पात्र शृंगी ऋषींच्या हाती देऊन ते गुप्त झाले. गुप्त होताच त्यांनी सांगितले, या पैसाचे सारखे 3 भाग करून राजाच्या 3 राण्यांना द्या. शृंग ऋषींनी ते पायसपत्र वसिष्ठाजवळ दिले. वसिष्ठांनी त्याचे 3 सारखे भाग करून प्रथम कौशल्येला, नंतर सुमित्रेला व शेवटी कैकेयीला तो भाग दिला. पण प्रथम भाग मला द्यावास पाहिजे होता असे म्हणून कैकेयी रुसली. इतक्यात कैकेयीच्या हातातील भाग एका घारीने झडप घालून उचलून आकाशात नेला. हे पाहून कैकेयी खिन्न झाली. तेव्हा कौशल्येने आणि सुमित्राने आपल्या पैसातील अर्धा भाग कैकेयीला दिला. तेव्हा तिचे समाधान झाले. तिघींनी आपापले पैसाचे भाग प्रसाद म्हणून खाल्ले. थोड्याच काळात दशरथाच्या 3ही स्त्रिया गर्भवती झाल्या. कैकेयीच्या हातातील पिंड घारीने नेला. ती घार फिरत असताना ऋषीमुख पर्वतावर आली. तेथे केसरी नावाच्या वानरीची स्त्री अंजनी पुत्रप्राप्तीसाठी शंकराची आराधना करीत होती. वायुदेवाच्या करणीने तो पैसाचा भाग घारीच्या चोचीतून निसटला आणि नेमका अंजनीच्या उंजळीत पडला. तो तिने खाल्ला. त्याने अंजनीला एक मुलगा झाला आणि त्याचेच नाव मारुती. अशा प्रकारे मारुतीरायाचा जन्म झाला. एके दिवशी मारुतीला अंजनीने एका खडकावर ठेवले आणि त्याला फळे आणण्यासाठी अंजनी रानात गेली. मारुतीला भूक लागली होती. त्याने सूर्यबिंबाकडे पाहिले. ते फळ खाण्याचे फळ आहे असे समजून त्याने आकाशात उड्डाण केले. तो ते बिंब धरू लागला तेव्हा इंद्राने त्याच्या हनवटीवर वज्र फेकून मारले. पण ते वज्रदेही असल्यामुळे त्यांच्या हनवटीवर थोडी जखम झाली. इतकेच काय, त्यामुळे त्याला हनुमान असे दुसरे नाव पडले. देवांनी त्याला अद्भुत शक्तीकडे पाहून त्याला अनेक आशीर्वाद दिले. वायूने त्याला आपले मातेकडे पोहोचवले. अशा प्रकारे श्री रामविजय ग्रंथातील 3रा अध्याय पूर्ण झाला. हनुमंतरायांचा जन्म झाला. पुढील अध्यायात आपण प्रभू रामचंद्रांचा जन्मकथा पाहणार आहोत. जय श्रीराम.